देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं की महापौर निवडीच्या मतपत्रिका थेट सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला। चंदीगड महापौर निवडणुकीतल्या प्रकरणावरून भाजपला झटका बसला। निवडणूक अधिकाऱ्यांच्या खोटारडेपणावर ताशेरे ओढत 8 मतं कोर्टानं वैध ठरवलेली आहेत आणि आपचा महापौर विजयी घोषित झाला। पाहूया। सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। चंदीगडमध्ये भाजपला मोठा झटका। मतं अवैध ठरवली। निवडणूक अधिकारी खोटं बोलल्याचे ताशेरे। आपचे 3 नगरसेवक फुटूनही भाजपच्या महापौर पदाचं स्वप्न भंगलं। चंदीगड महापौर निवडणुकीतल्या गोंधळावर सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिला। चंदीगडच्या महापौर पदासाठी निवडणूक अधिकाऱ्यानं भाजपच्या मनोज सोलकरांना विजयी घोषित केलं होतं। मात्र निवड प्रक्रियेत विरोधकांनी 8 मतं अवैध ठरवून निवडणूक अधिकाऱ्यानं हस्तक्षेप केला असं म्हणत सुप्रीम कोर्टानं आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना चंदीगडचे महापौर म्हणून घोषित केलंय। आप आणि काँग्रेसचा आरोप असा होता की निवडणूक अधिकाऱ्यानं विरोधकांच्या मतांवर क्रॉसची चिन्ह रेखाटत त्यांना अवैध ठरवलं। त्याचा पुरावा म्हणून निवड प्रक्रियेवेळचा एक व्हिडिओ सुद्धा कोर्टात दिला गेला होता। त्यावर जेव्हा निवडणूक अधिकारी अनिल मसीहला कोर्टासमोर हजर केलं गेलं तेव्हा आपण बॅलेट पेपरवर क्रॉस चिन्ह केल्याचं अधिकाऱ्यानं कबूल केलं। आता हे संपूर्ण प्रकरण काय होतं ते समजून घेऊया। 30 जानेवारीला चंदीगड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाली। भाजपकडे 14 नगरसेवक होते, आपकडे 13 नगरसेवक, काँग्रेसकडे 7, अकाली दलाचा 1 नगरसेवक आणि चंदीगडच्या खासदार 1 मतदान टाकत असल्यानं तो 1 असं गणित होतं। निवडणुकीत काँग्रेस आणि आपची युती झाली, त्यामुळे त्यांचं संख्याबळ झालं 20। दुसरीकडे भाजपचे 14, अकाली दलाचा 1 आणि 1 खासदार असे 16 नगरसेवक भाजपच्या बाजूने होते। त्यामुळे साहजिकच महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आप आणि काँग्रेस जिंकणार होते हे स्पष्ट होतं। मात्र निवड प्रक्रिया सुरू झाली तेव्हा निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी आप आणि काँग्रेसचे 8 मतं अवैध करून टाकली। त्यामुळे 16 नगरसेवकांच्या बहुमतानं भाजपचा महापौर झाला। मात्र निवडणूक अधिकाऱ्यानं आप आणि काँग्रेसच्या मतपत्रांवरती खाडाखोड केली। डाव रचून आमची मतं बाद ठरवली गेल्याचा आरोप आप आणि काँग्रेसने केला। नंतर जेव्हा निवडणूक अधिकारी मतपत्रांवरती काहीतरी लिहिताना व्हिडिओ समोर आला तेव्हा हे प्रकरण अजून तापलं। आपनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टानं निवड प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले। Mr. Masih, I'm asking you questions. Every word which you say will be held liable for what you say. You're not in a political contest, you're in a court of law. Please understand that. It's a very serious matter. We have viewed the video on the last occasion. I want to ask you, what were you doing looking at the camera and crossing out, putting your marks to cross out the ballot paper? सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकारी अनिल मसीहना स्पष्ट ताकीद दिली की मसीहजी, मी जे प्रश्न करतोय त्याची खरी उत्तरं नाही दिली तर तुमच्या विरोधात खटला चालवला जाईल। हे गंभीर प्रकरण आहे। सरन्यायाधीशांनी पहिला प्रश्न केला की आम्ही व्हिडिओ पाहिलाय, तुम्ही मतपत्रिकांवर क्रॉस चिन्ह का करत होतात? अधिकाऱ्यानं उत्तर दिलं की मतदानानंतर चिन्ह लावायचं होतं, अवैध मतांना वेगळं करायचं होतं। सरन्यायाधीश म्हणाले की व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की तुम्ही मतपत्रिकांवरती क्रॉस चिन्ह केलंय, हे खरं आहे का? निवडणूक अधिकारी म्हणाले हो, हे खरं आहे। सरन्यायाधीशांनी प्रश्न केला, तुमचं लक्ष जेव्हा कॅमेऱ्याकडे गेलं तेव्हा तुम्ही इतके भांबावून का गेला? अधिकाऱ्यानं उत्तर दिलं की समोरचे लोक कॅमेरा कॅमेरा म्हणून ओरडत होते, म्हणून मी तसं बघितलं। सरन्यायाधीशांनी विचारलं की किती मतपत्रांवरती क्रॉस चिन्ह बनवलं? अधिकाऱ्यानं उत्तर दिलं 8 मतपत्रांवर। सरन्यायाधीशांनी प्रश्न केला की तुम्ही मतपत्रिकांवर चिन्ह का केलं? तुम्हाला अधिकार फक्त स्वाक्षरी करण्याचा आहे। यावर अधिकारी म्हणाला की उमेदवारांनी मतपत्रांवरती खाडाखोड केली होती, ते हिसकावून नष्ट केले। या उत्तरावर न्यायाधीशांनी सॉलिसिटर यांना निर्देश दिले की मिस्टर सॉलिसिटर, या अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवा, हे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत। विशेष म्हणजे काल सुनावणी आधीच भाजपच्या महापौर आणि उपमहापौरानं राजीनामे देऊन टाकले। बहुधा निकाल विरोधात जाणार याची कल्पना त्यांना आधीच आली असावी। मात्र हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर अजून एक ट्विस्ट घडला होता। निवडीवेळी आप अधिक काँग्रेसचे मिळून 20 नगरसेवक होते, भाजप आणि त्यांचे सहकारी मिळून 16चं संख्याबळ होतं। कोर्टात केस गेल्यानंतर आपचे 3 नगरसेवक फुटून भाजपत सामील झाले। त्यामुळे आप आणि काँग्रेसचं संख्याबळ -3 झाल्यानं फक्त 17 उरले होते।
तर इकडे 3 अधिक झाल्यानं भाजपचं संख्याबळ 19 झालं. त्यामुळे कोर्टाचा निकाल जरी विरोधात गेला तरी फेरनिवडणुकीत भाजपसाठी पुढचा मार्ग सुकर होता. पण न्यायालयानं निवड प्रक्रियेवेळची मतं मागवली, ती तपासली आणि त्यावेळी आपलाच बहुमत होतं हे स्पष्ट झाल्यानं आपचाच महापौर घोषित केल्यानं भाजपचं स्वप्न भंगलं. ये मुझे लगता है कि भारतीय इतिहास के अंदर शायद पहली बार हुआ है. सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं कि इतने कठिन समय में आज जो देश के अंदर जो हालात हैं, पूरा डिक्टेटरशिप चल रही है, इंडिया गठबंधन की ये बहुत बड़ी जीत है. ही भाजपकडे कसं रिटर्निंग ऑफिसरी करतोय आणि ते सगळं कॅमेऱ्यामधून ते दिसते आहे आणि सुमोटो माननीय सुप्रीम कोर्टाने लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेला हा निर्णय तो स्वागतार्ह आहे. फिर उन्होंने उसको दूसरे बक्से में रख दिया, दूसरे बक्से से निकाल के फिर वो साइन कर रहे हैं, उसकी वीडियो हम दिखाते हैं. पहली बात तो ये कि जब वोट हो गया उसमें फिर दोबारा साइन करने की क्या जरूरत है? जब साइन करके ही आपने बैलेट पेपर दिया था काउंसलर को, मजाक समझते हो क्या देश की राजनीति को? क्या हम नहीं समझते? हमने भी इलेक्शन लड़े हुए हैं. सुप्रीम कोर्ट ने सर कहा था आपने लोकतंत्र की हत्या कर दी. सर एनी कमेंट्स? सर सुप्रीम कोर्ट हैज गिवन द स्ट्रांग ऑब्जर्वेशन अगेंस्ट यू. सुप्रीम कोर्ट ने सर कहा था आपने लोकतंत्र की हत्या कर दी. सर एनी कमेंट्स? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.